गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोइंग टू आणि गोइंग अबाउट याच्यामध्ये नेमका काय डिफरन्स आहे, कधी यूज करायचं, कसं यूज करायचं, हे सगळं बघणार आहोत. बऱ्याचदा तुम्ही बऱ्याच जणांनी अशी सेंटेन्स बघितली असतील, आय एम गोइंग टू स्टडी नाव किंवा आय एम अबाउट टू स्टडी नाव. यात नेमका डिफरन्स काय आहे? कारण अशी सेंटेन्स डेली यूजमध्ये खूपदा बोलली जातात आणि याचा यूज खूपदा केला जातो. त्यामुळे जर तुम्हाला ही सेंटेन्स जमली तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकणार आहात. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. फर्स्ट ऑफ ऑल बघा गाईज, गोइंग टू आणि अबाउट टू या दोन्हीचाही मीनिंग एखादी गोष्ट घडणार आहे, एखादी गोष्ट करणार आहात किंवा होणार आहे असाच होतो. मग नेमका डिफरन्स काय? पहिल्यांदा बघा, गोइंग टू. गोइंग टूचा यूज कधी करायचा बघा. एखादी गोष्ट आधीच ठरलेली आहे किंवा घडणार आहे किंवा करणार आहे किंवा होणार आहे, अशा गोष्टीचं जेव्हा मीनिंग निघतो, म्हणजे तुम्ही प्लॅन केलेला आहे की फ्युचरमध्ये असं काहीतरी घडणार आहे, होणार आहे किंवा तुम्ही कुठेतरी जाणार आहात, अशा गोष्टीसाठी तुम्हाला गोइंग टूचा यूज करायचा आहे. आणि याचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस गोइंग टू, आणि गोइंग टूच्या नंतर तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म म्हणजेच बेस फॉर्म घ्यायचा आहे. आणि जर त्याच्यानंतर काही उरलं असेल तर ते ऑब्जेक्ट म्हणून पुढे लिहायचं आहे. क्लिअर झालं इथेपर्यंत तुम्हाला? आता याचे आपण काही एक्झाम्पल बघूया. मी आता अभ्यास करणार आहे. तुम्ही आता प्लॅन केला आहे, म्हणजे हे आधीच ठरलं आहे की मी अभ्यास करणार आहे. पण तुम्ही नुसतं करणार आहेत म्हटलात, पण त्याचा टायमिंग वगैरे इथे काहीही फिक्स नाही, फक्त करणार आहात. सिम्पली गोइंग टूचा यूज करून ॲज अ स्ट्रक्चर तुम्हाला हे सेंटेन्स बनवायचं आहे. आय एम गोइंग टू स्टडी नाव. आय एम गोइंग टू स्टडी नाव. आता इथे बघा, एम इज आर कधी घ्यायचं हे सगळ्यांना आता माहीत असेल. जर माहीत नसेल तर आपले मागचे व्हिडिओ तुम्ही नक्की फॉलो करा. तिथे मी एम इज आर केव्हा यूज करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. क्लिअर? नेक्स्ट, लवकरच पाऊस पडणार आहे. लवकरच पाऊस पडणार आहे म्हणजे पाऊस पडण्याचं काय चिन्ह दिसत आहे की पाऊस पडेल. अशा प्रकारचं जे सेंटेन्स आहे तिथे इट्स गोइंग टू रेन सून. इट्स गोइंग टू रेन सून. ॲज इट इज स्ट्रक्चर वाईज आपण हे सेंटेन्स बनवतो. इथे कसलाही तुम्हाला चेंज करायचा नाहीये. ते नवीन गाडी घेणार आहेत. प्लॅन आहे त्यांचा हा की ते भविष्यात नवीन गाडी घेणार आहेत. फ्युचरचा प्लॅन डिसाइडेड आहे. दे आर गोइंग टू बाय अ न्यू कार. दे आर गोइंग टू बाय अ न्यू कार. ट्रेन सायंकाळी 6 वाजता येणार आहे. म्हणजे ट्रेनची वेळ काय आहे इथे ठरलेली आहे. द ट्रेन इज गोइंग टू अराइव्ह ॲट 6 PM. द ट्रेन इज गोइंग टू अराइव्ह ॲट 6 PM. अशा प्रकारे तुम्हाला गोइंग टूचा यूज करायचा आहे. आता अबाउट टू बघा, मीनिंग तर सेमच आहे. एखादी गोष्ट होणार आहे, एखादी गोष्ट घडणार आहे किंवा तुम्ही कुठेतरी जाणार आहात, अशा प्रकारचा मीनिंग निघतो. जवळपास गोइंग टू सारखाच याचा मीनिंग निघतो. पण नेमका डिफरन्स काय? इथे अबाउट टूचे जे सेंटेन्स असतात त्यामध्ये एखादी गोष्ट खूप लवकर म्हणजे काही क्षणात किंवा काही मिनिटातच होणार आहे, अशा मीनिंगचे जे सेंटेन्स असतात तिथे तुम्हाला अबाउट टूचा यूज करायचा आहे. आणि गोइंग टू मध्ये काय होतं? प्लॅन आहे, होणार आहे किंवा घडणार आहे. कधी घडेल, लगेच घडेल, त्याचा काहीही तिथे नियम नाहीये की बाबा लवकरच घडणार आहे, असा काही नियम नाही. ती घडणार आहे, फक्त एवढंच तुम्ही तिथे होणार आहे, घडणार आहे असंच सांगत आहात. पण अबाउट टूच्या सेंटेन्समध्ये ते लगेच काही क्षणात घडणार आहेत. अशा ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत तिथे तुम्हाला अबाउट टूचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं? याचं जे स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस अबाउट टू
प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. ॲज इट इज गोइंग टूच्या स्ट्रक्चरसारखं स्ट्रक्चर आहे. इथे सुद्धा अबाउट टूच्या नंतर तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे आणि बाकीचं जेही काही उरेल सेंटेन्समध्ये ते तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणून तिथे लिहायचं आहे. आणि ॲम इज आर तर तुम्हाला माहीत आहे कधी यूज करायचं. आता याची एक्झाम्पल्स बघा. मी निघणार आहे म्हणजे काही क्षणात मी निघणार आहे असा मिनिंग याचा सेंटेन्सचा आहे. तेव्हा इथे आपण अबाउट टूचा यूज करणार आहोत. आय एम अबाउट टू लिव्ह. आय एम अबाउट टू लिव्ह. चित्रपट आता सुरू होणार आहे म्हणजे चित्रपट काही क्षणातच सुरू होणार आहे. कधी सुरू, गोइंग टूच्या सेंटेन्समध्ये नुसतं सुरू होणार आहे. तो 1 घंट्याने होईल, 4 घंट्याने होईल किंवा उद्या होईल, पण ती फ्युचरमधली होणार आहे असं सांगितलं जातं. पण अबाउट टूमध्ये ते काही क्षणात काही मिनिटात होईल हे सांगायचं असतं. द मूव्ही इज अबाउट टू स्टार्ट. द मूव्ही इज अबाउट टू स्टार्ट. ती आता रडायला येत आहे म्हणजे ती आता लगेच रडणार आहे. काही क्षणात ती रडणार आहे. शी इज अबाउट टू क्राय. शी इज अबाउट टू क्राय. गाडी आता येणार आहे म्हणजे थोड्याच वेळात स्टेशनवर गाडी येणार आहे असं याचा मिनिंग. द ट्रेन इज अबाउट टू अराईव्ह. द ट्रेन इज अबाउट टू अराईव्ह. आय होप तुम्हाला आता जोही एकदम स्लाइटली डिफरन्स आहे तो तुमच्या लक्षात आलेला असेल. गोइंग टू म्हणजे काय? फ्युचरचे प्लॅन, फ्युचरचं प्रिडिक्शन म्हणजे काही वेळाने काहीतरी होणार आहे, घडणार आहे अशा प्रकारचे जेही सेंटेन्स असतील तिथे तुम्हाला गोइंग टूचा यूज करायचा आहे. आणि अबाउट टू, समथिंग इज गोइंग टू हॅपन इन एनी मोमेंट. आता एखादी गोष्ट आता लगेच होणार आहे किंवा काही क्षणात होणार आहे त्यावेळेस तुम्हाला अबाउट टूचा यूज करायचा आहे. म्हणजे दोन्हीचे मिक्स सेंटेन्स बघूया जेणेकरून तुम्हाला कंपॅरिझन करणं इझी जाईल आणि याचा यूज करणं सुद्धा इझी जाईल. आता हे सेंटेन्स बघा. मी जेवणार आहे. मी जेवणार आहे म्हणजे थोड्या वेळात मी जेवणार आहे. सिम्पली आय एम गोइंग टू ईट डिनर. आय एम गोइंग टू ईट डिनर. आता हे दुसरं सेंटेन्स बघा. हेच सेंटेन्स आपण अबाउट टू. मी आता जेवणार आहे म्हणजे मी आता लगेच जेवणार आहे. तेव्हा सिम्पली तुम्हाला अबाउट टूचा यूज करायचा आहे. आय एम अबाउट टू ईट डिनर. आय एम अबाउट टू ईट डिनर. क्लिअर? काही वेळाने एखादी गोष्ट करणार आहात, गोइंग टू घ्या. आणि मी आता लगेच काही क्षणात करणार आहे, अबाउट टू घ्या. क्लिअर झालं? मी माझ्या मित्राला फोन करणार आहे म्हणजे थोड्या वेळाने, हा तुमचा काय आहे? प्लॅन आहे. थोड्या वेळाने मी माझ्या मित्राला फोन करणार आहे. आय एम गोइंग टू कॉल माय फ्रेंड. आय एम गोइंग टू कॉल माय फ्रेंड. मी माझ्या मित्राला फोन करणार आहे म्हणजे तुम्ही आता म्हणताय, फोन हातात घेतलाय आणि तुम्ही म्हणताय की इमिडिएटली मी आता माझ्या मित्राला फोन करणारच आहे. अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला अबाउट टूचा यूज करायचा आहे. सेंटेन्स काय होईल? आय एम अबाउट टू कॉल माय फ्रेंड. आय एम अबाउट टू कॉल माय फ्रेंड. आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल. बऱ्याचदा आपण अशी सेंटेन्स बोलतो, अरे मी तुला फोन करणारच होते. म्हणजे तुम्ही फोन हातात घेतलेला असतो आणि तुम्ही त्याला फोन लावत असता, तेवढ्यात त्याचा फोन येतो. तेव्हा तुम्ही म्हणता की आय एम अबाउट टू कॉल यू. म्हणजे तुम्ही करणारच होतात, ते काही क्षणात करणारच होतात, पण तेवढ्यात तुझा आला. जर मी तुला उद्या फोन करणारच होतो, उद्या आहे किंवा थोड्या वेळानं आहे, अशा प्रकारच्या ठिकाणी तुम्हाला गोइंग टूचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं? आय होप गाईज तुम्ही आता अशा प्रकारची सेंटेन्स डेली यूजमध्ये खूप कॉन्फिडेंटली बोलू शकणार आहात आणि बोलणार सुद्धा आहात. व्हिडिओ जर युजफुल असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.